25च्या पुरवणी मागणीवर मी बोलण्यासाठी उभा आहे। बाब क्रमांक 36 व 26 ओ बाब क्रमांक 109 ते 152 ओ ऊर्जा व विकास। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील इगतपुरी तालुक्यातील माझा मतदारसंघ हा एकच पिकावर अवलंबून आहे, भातशेती आहे फक्त। आणि या ठिकाणी भातशेती काढल्यानंतर या ठिकाणी लागणारी त्याला वीज, परंतु विजेच्या माध्यमातून तारा बदलवणे असेल, पोल बदलवणे असेल, साहेब अतिशय या ठिकाणी वारंवार लाईट जाणं, वेळेत हे करणं, त्याच्यासाठी लागणारे 48 कोटी रुपये शासनाला प्रस्तावित केलेलं आहे। तर या पुरवणी मागण्यामध्ये त्याची तरतूद करावा। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अजितदादा आहेत, नाशिक जिल्ह्यावर एवढा मोठा प्रेम केलेला आहे। नाशिक जिल्ह्याला अजितदादा असतील, शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी 3 मंत्री दिलेले, परंतु रोज येताना कमीत कमी 100 गाड्या या ठिकाणी 50 गाड्या ठिकाणी भेटायला येतात, परंतु जाताना मात्र थोडं निराश होतात की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कोरोना काळापासून अतिशय शेतकरी नाशिक जिल्ह्यातला अडचणीत आलेला आहे। 2300 कोटी या ठिकाणी येणं आहे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी भरल्या जात नाही। दादा, माझी विनंती आहे की या पुरवणी मागण्यामध्ये आपोआप गेल्या 4 वर्षापासून आपल्याला ती फाईल माहिती आहे, सगळे फाईल फिरते, परंतु काही आदिवासीच्या विकासच्या माध्यमातून, काही कृषीच्या माध्यमातून, या दोन्ही खात्याच्या माध्यमातून जर नाशिक जिल्ह्याला एक ठिकाणी न्याय दिला, आपण तर दिलेलाच आहे, परंतु अध्यक्ष बोलू द्या ना, तरी झुकता माप दिला तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातला शेतकरी अतिशय अध्यक्ष महोदय, बांधकामाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सिंहाचा कुंभमेळा आलेला आहे, रस्त्याची फार मोठी दुरावस्था आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मुरुंबी ते खुटोड, फुटपाडा ते पालघर, मुरुंबी ते सावरपाडा ते रानगड, या दोन्ही नदीवर जाणारे शेतकरी या बाजूचे त्या बाजूचे गेल्या अनेक वर्षापासून साहेब या ठिकाणी पुलाचं काम सुचवतो, आपत्त्यामध्ये सुचवतो। बरेच वेळेस माणसं वाहून गेले, जनावरं वाहून गेले, परंतु त्या ठिकाणी ते पूल होती नाही। त्या पुरवणी मागण्यामध्ये दोन्ही पुलासाठी लागणारा 20 कोटी निधी, त्यासाठी आम्हाला मदत करावे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विषयामध्ये जरी नसेल, परंतु ज्या पद्धतीनं अयोध्येला या ठिकाणी राम मंदिर बांधलेलं आहे, त्या पद्धतीत त्र्यंबक तालुक्यामध्ये अंजनेरी माता किल्ला आहे, या ठिकाणी हनुमानाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे। प्रत्येक गावात आपण सकाळी उठल्यानंतर दर्शन घ्यायला मंदिरात जातोय। असं त्या ठिकाणी येणाऱ्या सिंहाचा कुंभमेळा असेल, वारकरी असेल, त्या अंजनी मातेसाठी या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये तिची तरतूद करावे आणि लवकरात लवकर ते काम करावे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्र्यंबकेश्वरची दिंडी पंढरपूरला जाते, पंढरपूरची दिंडी त्र्यंबकेश्वरला येते। ज्या वेळेमध्ये नाशिकमध्ये खूप मोठी गर्दी होते, या ठिकाणी पायी वारी दिंडी रस्ता, या ठिकाणी पायी मार्ग या ठिकाणी प्रस्तावित आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी जर पुरवणी मागण्यामध्ये तरतूद केली तर नाशिक आणि या वारकऱ्यांचा या ठिकाणी कुठलाही समज पर बाहेरून या ठिकाणी जातील। अध्यक्ष महोदय, नगरपालिकेच्या बाबतीमध्ये कुंभमेळा या ठिकाणी 27ला भरतोय, पण त्या ठिकाणी नगरपालिकेची बिल्डिंग नसल्यामुळे अतिशय त्या ठिकाणी येणाऱ्या वारकरी असतील, पर्यटक असतील, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्र्यंबक तालुका इगतपुरीमध्ये पर्यटन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत, त्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने कामं केले तर पर्यटक असतील, येणारे पर्यटक असतील।